नमस्कार. मी सुधीर अनंत बापट आणि मी आज सेनापती बापटांच्या बद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि त्यातून मला काय उलगडले ते मला ते त्यांच्याबद्दल काय वाटतं याबद्दल बोलणार आहे. त्यापूर्वी थोडीशी माझी ओळख करून देतो. मी IIT मध्ये शिक्षण घेतलं, BTech आणि MTech आणि त्यानंतर मग इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात केली. काही दिवस केल्यानंतर मी मग आणखी 1-2 कंपन्या बदलून 1992 मध्ये मी स्वतःची कंपनी चालू केली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची आणि त्याच्यामध्ये मी अजून कार्यरत आहे. पॅरलली गेले सुमारे 16-17 वर्ष मी अष्टांग योगाचं अभ्यास करतोय. महर्षी न्यायरत्न विनोद यांच्या कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली मी योगा शिकतोय. योग, ध्यान आणि समाधी यांचे सगळ्या त्यांच्याबद्दल शिकतोय मी आणि त्याबद्दल सतत वाचन, मनन, चिंतन असं चालू असतं माझं. तर त्या अनुषंगाने मी आज सेनापती बापटांच्या बद्दल मला जे काही समजलंय, उलगडलंय, ते मी बोलायचा प्रयत्न करतो. त्यांच्या कार्याबद्दल मी जेव्हा वाचलं, आपल्या बापट कुलवृत्तांतामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. विकिपीडियावरती पण काही गोष्टी आहेत. तर ते वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की त्यांच्यावरती त्यांच्या सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खूप प्रभाव होता आणि त्यानंतर मग महात्मा गांधींचाही त्यांच्यावरती खूप प्रभाव पडला आणि दोघांचं काहीतरी मिश्रण त्यांच्या कार्यामध्ये मला आढळलं. 1914 मध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या बारशाच्या निमित्तानं हरिजनांना पहिलं भोजन दिलं होतं. म्हणजे तेव्हापासून अगदी एवढ्या पहिल्या मुलाचं बारसं म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांना हे असं गोष्ट करण्याची खूप आतून प्रेरणा होती. म्हणजे ते अशा पद्धतीने ते सुरुवातीपासूनच सामाजिक याच्यामध्ये कार्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता. गोवा मुक्ती आंदोलन आणि मुळशी सत्याग्रह या 2 महत्वाच्या आंदोलनांमध्ये त्यांचा खूप सहभाग होता आणि त्यामुळेच ते खूप प्रसिद्ध झाले. गोवा मुक्तीमध्ये पण त्यापेक्षा जास्त मुळशी सत्याग्रह जो 1927, 28, 30 या दरम्यान झाला. तर त्याबद्दल त्यांचं जे काही त्यांचा पुढाकार होता त्याच्यात, त्यामुळे त्यांना सेनापती ही पदवी मिळाली. तर एवढं मोठं कार्य त्यांच्याकडून होतं, त्यावेळेला त्यांची मानसिकता काय असेल, काय असू शकेल? तर असा मी थोडासा विचार करत होतो. तर मी अधिक थोडासा खोलात गेल्यावर लक्षात आलं, त्यांना जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळालेली होती. म्हणजे ते मूलतः अत्यंत हुशार असे विद्वान असे गृहस्थ होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपले कोण काय नाव त्यांचं? योगी अरविंद. योगी अरविंदांचे जे काही त्यांचं खूप गोष्टी लिहिल्या आहेत त्यांनी, त्याच्या वरती त्याचं मराठीत त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांनी खूप लेख आणि हे लिहिलंय. तर त्याच्यातला योग आणि अशा काही गोष्टींचं त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे सेनापतींनी. तर म्हणजे ते एक सांगायचा मुद्दा काय, तर त्यांना संस्कृत साहित्य आणि उपनिषद यामध्ये हे सुद्धा खूप रस होता आणि अशा बैठकेवरती त्यांनी या अधिष्ठानावरती त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे. तर त्यामुळे त्या अशा कार्यामध्ये त्यांचा जो निस्पृहता किंवा निरपेक्षता हा जो महत्वाचा गुण आहे, तो त्यांच्या कार्यामध्ये खूप प्रकर्षाने असावा असं मला वाटलं. तर त्या दृष्टीनं म्हणजे त्यांचा हा जो निरपेक्षता हा गुण सामाजिक कार्यात त्यांनी कसा अंतर्भूत केला असेल, याबद्दल जरा थोडंसं मला तुमच्या बरोबर मला शेअर करावंसं वाटतंय. तर कर्मयोग
या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या कार्याकडे बघूया. कर्मयोगी होते ते असंही म्हणता येतं, कारण एवढं कार्य करणारे कर्मयोगीच असतात. तर भगवान श्रीकृष्णांनी योग कर्मसु कौशलम अशी कर्मयोगाची व्याख्या केलेली आहे. ती कशी असते तर कर्म करण्यातलं कौशल्य म्हणजे योग. आता कर्म करण्यातलं कौशल्य म्हणजे काय? तर मी खूप चांगलं काम करतो, खूप सुबक करतो किंवा खूप चांगल्या पद्धतीने करतो. मला माझ्या इतकं चांगलं फार कमी लोक करू शकतात एखादं काम. म्हणजे मी माझं कर्मामधलं कौशल्य आहे का? तर व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते नक्की तसंच आहे. पण तसंच भगवान श्रीकृष्णांना म्हणायचंय का? असा विचार केला पाहिजे आपण. तर उदाहरण द्यायचं झालं तर साधं घरातलं स्वयंपाकाचं उदाहरण घे. की स्वयंपाक मी खूप छान केला. काही पाहुणे येणार होते, त्या सगळ्यांना खूप आवडला. तसंच फारसं काही उरलं पण नाही. म्हणजे माझा अंदाजही बरोबर आला. जे काही केलं होतं ते रुचकर होतं, सगळ्यांना आवडलं. त्यामुळे ते सगळं संपलं. असं म्हणजे माझं स्वयंपाकातलं कौशल्य आहे का? तर व्यावहारिक दृष्टिकोनातून मगाशी म्हटलं तसं, ते व्यावहारिक दृष्टिकोनातून हे नक्कीच कौशल्य आहे. पण तसं कौशल्य हे भगवान श्रीकृष्णांना अपेक्षित नाहीये. भगवान श्रीकृष्णांना त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी सांगायचंय. कारण ते दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्हाला कर्म करण्यावरती तुमचा अधिकार आहे. त्या कर्माचं फळ हे त्याच्यावरती तुमचा अधिकार नाही. कर्माचं फळ तुम्ही सोडून द्या. कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. असंच नेमकं ते म्हणतायत का? यावर आपण नीट आपल्या आयुष्याच्या संदर्भात नीट विचार केला पाहिजे. कारण तसं जर असेल, कर्माच्या फळावरती आपला अधिकार नाही. अधिकार नाही म्हणजे मग ते सोडून द्यायचं. कर्माचं फळ मिळालं नाही तरी चालू शकेल. असं म्हणायचंय, खरंच तसं म्हणायचंय का? मग तसं आपल्या आयुष्यात मला उतरवता येतं का? असं मी काम करू शकतो का? कुठलंही काम करताना त्याचं फळ मिळालं काय, न मिळालं काय, मला चालतंय. असं करू शकतो का? असा आपण जर समजा विचार केला थोडासा, तर आपल्याला काय नजरेस येतं? आपल्याला काय लक्षात येतं? की एखादं काम मी जर करतो, त्याच्या मागची प्रेरणा काय असते? तर काहीतरी आपली इच्छा असते आणि ती पुरी व्हावी यासाठी आपण ते काम करतो. आता जर ती इच्छाच धरायची नाही, तरी काम करू शकतो का? व्यावहारिक दृष्टिकोनातून सहजगत्या बघितलं तर तसं होत नाही. म्हणजे मग श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे की कर्मण्येव अधिकार असते, ते चुकीचं आहे का? तसंही म्हणणं आपल्या दृष्टीनं हिताचं नाहीये. सगळ्या लोकांनी ते नावाजलेलं आहे, म्हणजे आपल्याला अजून ते नीट कळलेलं नाहीये. त्यांना काय म्हणायचंय श्रीकृष्णांना, ते आपल्याला नीट कळलेलं नाही. मग आपल्याला कळलेलं नसेल तर काय करायला हवं? तर त्याच्यावरती आपण थोडंसं चिंतन करायला हवं. आपल्या आयुष्याशी ते ताळून बघायला हवं. कसं बघता येईल त्याच्याकडे? काय करायला लागेल आपल्याला? हे कसं योग्य असू शकतं? आपल्या आयुष्याशी ते कसं जोडता येऊ शकतं? असा आपण विचार केला पाहिजे. ते काय त्याच्यात अर्थ नाही. हे आजच्या काळाला लागू नये. भगवंतांनी ते त्यावेळेला महाभारत काळात ते लागू होतं. म्हणून त्यांनी सांगितलं. अर्जुनासाठी ते योग्य होतं. माझ्यासाठी कुठे मी कुठे अर्जुन आहे? असं म्हणायचं का? असंही म्हणणं योग्य नाहीये. तर ते भगवद्गीता हे त्रिकालाबाधित अशी त्याच्यात सूत्र आहेत. असं त्रिकालाबाधित काही गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. तर तसं जर खरंच असेल, तर ते माझ्या आयुष्याशी सुद्धा मला ते लागू व्हायला हवं. जोडता यायला हवं. कसं जोडता येऊ शकतं? असा आपण शोध घ्यायला हवा. कसं जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. मग त्यात जर समजा अडचणी आल्या, तर त्या विचारायच्या कोणा जाणकार माणसाला, कशा सोडवता येतील. त्यात खरोखरच जाणकार आहे, त्यांच्याशी चर्चा करायची. त्यांच्याकडून काही क्लूज घेऊन परत आपल्या आयुष्याशी ताडून बघायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मग आपल्याला ते नेमकं भगवंतांना काय म्हणायचं, हे त्यातून आपल्याला उलगडेल. आणि ते तसं उलगडणं हे कर्मयोगाचं खरं तात्पर्य आहे. तर ते असं तो कर्मयोग आपल्या जीवनात आपल्याला तो उतरवता आला पाहिजे. तेव्हाच तो कर्मयोग खरा कर्मयोग म्हणता येईल. जो आपल्या जीवनात आपल्याला उतरवता येतो, तोच खरा अर्थानं कर्मयोग असतो. तो कर्मयोग हा भगवंतांनी जो सांगितलेला आहे हे, तिथपर्यंत त्या लेव्हलपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष करता येतो का? प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करता येतो का? प्रत्यक्ष आपल्या जीवनात असा उतरवता येतो का? असा शोध घेणं हे म्हणता येईल. आता आणखी एक उदाहरण सोपं देतो.
की मगाशी स्वयंपाकाचं दिलं उदाहरण, ते स्वयंपाक करताना घरची गृहिणी असेल किंवा कोण आजकाल पुरुष पण स्वयंपाक करतात, तर कमी आहेत पण असतात. तर जे कोणी स्वयंपाक करत असेल त्यांनी स्वयंपाक कोणाला आवडला न आवडला काही फरक पडत नाही. कोणी त्याचं प्रेस केलं नाही केलं तरी आवडत नाही, तरी काही हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने आपण स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक खऱ्या अर्थानं चांगला होईल का? नाही होणार. तर स्वयंपाक करताना आपलं जे काही त्याच्यामध्ये आपलं जे काही त्या काम करण्यामधलं जे काही आपलं कसब आहे, कौशल्य आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून काय मीठ किती घालायचं, काय कशा प्रकारे कुठली व्यंजनं सगळी वेगवेगळी काय घालायची, कशी घालायची, केव्हा घालायची, या सगळ्याचं आपल्याला जे जाण आहे, त्याच्या अनुषंगाने त्याच्या मॅक्सिमम कॅपॅसिटी पर्यंत जाऊन व्यवस्थित पूर्ण मन लावून आपण तो स्वयंपाक केला आणि नंतर त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. त्यामुळे आपल्या जे कोणी पाहुणे येणार असेल ते किंवा घरातल्यांना तो आवडला का न आवडला, त्यातनं आपल्याला शिकता येतंय का असं बघू शकतो. शिकता आलं, शिकणं झालं तर त्यातून आपली प्रगती झाली त्याच्यातून ना, असं पण बघायचं आहे, असं पण बघू शकतो. मला असं झालं, मी असं केलं आणि आता ह्याच्या पलीकडे मला नाही करता येत, असंच म्हणायला पाहिजे का? तर तसं म्हणायची गरज नाहीये. हे त्याच्या पलीकडे जाऊन आपण शिकू शकतो. आपल्यातल्या चुका सतत दुरुस्त करू शकतो. अशा पद्धतीने आपण ते जर करू शकलो, तर तो कर्मयोगाचा एक थोडासा आपल्याला अनुभव यायला लागू शकतो, की अमुक मी केलंय, एवढं केलंय, ह्याच्यापेक्षा जास्त मला करता येत नाही. त्यामुळे आता मला काही फरक पडत नाही. ह्याच्यापेक्षा जास्त मी करू शकत नाही. असं म्हणून सोडून देणं, हे तितकंसं योग्य नाही, असं मला वैयक्तिक वाटतं. त्यातून आपल्याला समजा कोणी आपल्या चुका दाखवून दिल्या, समजा कोणी काही आपल्याला सजेशन दिल्या इम्प्रुव्हमेंटसाठी, तर आपण त्याच्याबद्दल थँकफुल असायला पाहिजे. त्याच्याबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे, की आपण मला हे समजलं नव्हतं. आता तू सांगितलंयस त्याबद्दल मी तुला थँक्स म्हणतो आणि इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. असं बघता येऊ शकतं का? आणि हे खरोखर मनापासून आतून आलेलं असलं पाहिजे. वरवरचं दाखवण्यासाठीचं नाही. हे वरवरचं दाखवणं आणि आतमध्ये खरं काहीतरी वेगळंच असणं, यामध्ये जो एक आत्मवंचना असते, अप्रामाणिकपणा असतो, त्यानी अध्यात्मामध्ये आपल्याला खूप त्रास भोगावा लागतो. तर जेवढं आपल्याला समजलंय त्या समजण्याशी आपण प्रामाणिक राहून केलं, की चांगलं होऊन जातं ते. त्याच्या पलीकडे आणखी काही करायला लागत नाही. तर असं बघावं त्याच्याकडे. असं मी अनुभवलंय आणि त्यातून आपल्याला खूप गोष्टी मला तरी उलगडल्या आणि माझे गुरु होते माझ्या बरोबर, त्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केल्याने वेगवेगळ्या दिशा मला मिळत गेल्या, योग्य दिशा मिळत गेली आणि भरकटणं माझं कमी झालं. आता ह्या कर्म करताना जी प्रेरणा जी असते आपल्याला काही कार्य करताना, कुठलेही कर्म करताना, तर ती प्रेरणा ही नॉर्मली आपली काहीतरी इच्छा असते. ती इच्छा ही आपली प्रेरणा असते. तर ती इच्छा म्हणजे काय? त्याचा मुळात जाऊन शोध घेऊ शकतो. इच्छा कशा निर्माण होतात? त्याचा शोध घेऊ शकतो. एकातनं दुसरी इच्छा कशी निर्माण होते? दुसऱ्यातनं तिसरी, तिसऱ्यातनं चौथी, असं तो इच्छांचा जो सिलसिला आहे, इच्छांचा जो प्रवाह आहे, तो थांबत नाहीये. मग त्याच्या खोलात जायला पाहिजे, की केव्हा-केव्हा आपल्याला नवीन इच्छा निर्माण होते. असं बघता येईल का? असं करता येईल का? असा विचार करू शकतो का आपण? असं बघू शकतो. तर माझा जो काही अनुभव आहे, तो असा, की आपल्याला एखादी इच्छा आपल्या मनात निर्माण झाली, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी कार्य करायला सुरुवात करतो. आणि त्यानंतर जो रिझल्ट असतो, म्हणजे इच्छापूर्ती, फलप्राप्ती, त्या रिझल्टच्या वेळेला आपल्याला आपली इच्छा पूर्णपणे ती सॅटिस्फाय होते. ती आपल्याला पूर्णपणे आपल्याला त्याचा अनुभव मिळतो. इच्छापूर्तीचा अनुभव पूर्णपणे मिळतो. असं कधी होऊ शकतं. असं एक पूर्ण इच्छा झाली आपली, तर त्याच्यामुळे आपल्याला आता काही इच्छा उरली नाही, असं होतं का? तर नाही. एक इच्छा पूर्ण झाली, तर त्या इच्छा पूर्णपणे, पूर्णत्वाने पूर्ण झाल्यानंतरही आपल्याला नवीन इच्छा निर्माण होते. एक काहीतरी आपण अचीव्ह केलं, की आणखी पुढचं काहीतरी आपल्याला दिसतं आणि ते अचीव्ह करायला पाहिजे, ते आपल्याला मिळवायला पाहिजे, असं आपण आपल्या मनात येतं आणि त्याच्या मागे आपण धावतो.
मग ते अचीव्ह केलं की त्याची आणखी काहीतरी पुढचं दिसतं, त्याच्या मागे आपण धावतो. अशी ही सतत धावत राहणं, अशा पद्धतीने आपण जीवन जगत असतो. पण त्याच्यापेक्षा थोडासा जरा विचार केला तर आपल्याला काहीतरी आणखी वेगळं समजू शकतो. कधी आपल्या इच्छा अशा पूर्णपणे पूर्ती झाल्यामुळे आपण पुढच्या आणखी नवीन नवीन इच्छा उत्पन्न होऊन आपण आपली धाव सुरूच राहते. कधी कधी काय होतं, इच्छा अशी अजिबात पूर्ण होत नाही. इच्छा अजिबात पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होतं. ते दुःख निर्माण झाल्यामुळे ते दुःख विसरायला आपण नवीन काहीतरी इच्छा निर्माण करतो आणि त्या इच्छेच्या मागे धावतो. बऱ्याच वेळा असं अजिबात इच्छा पूर्ती न होणं किंवा पूर्णपणे ती पूर्ती होणं, या दोघांच्या मधला असं मिश्र स्वरूपाचं फळ असं आपल्याला बहुतेक वेळेला मिळतं. आणि तसं मिश्र स्वरूपाचं फळ मिळालं तरी इच्छापूर्ती झाल्याचं समाधान आपल्याला मिळतं का? तर समाधान जेवढं झालंय, जेवढं मिळालंय त्याच्यात समाधान बाळगण्याऐवजी आपण जे मिळालेलं नाहीये त्याच्याकडे जास्त लक्ष आपलं जातं. एखादा संपूर्ण पांढरा शुभ्र असं कापड असेल, त्याच्यावरती एकच बारीकसा लाल डाग आहे किंवा काळा डाग आहे, तर त्या डागाकडे आपलं लक्ष जातं. आणि तो संपूर्ण खूप छान पांढरा रंग जो त्या कपड्याचा आहे त्याकडे आपलं लक्ष जात नाही, की खूप छान पांढरा आहे, पण फक्त त्या डागाकडेच आपण बघतो. असं का होतं? इच्छा संमिश्र स्वरूपाचं आपल्याला फळ मिळालंय, तर आपण एवढं त्याचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळायला हरकत नाही. त्यात समाधान आपण मानू शकतो ना, समाधान मिळवायला हरकत नाही त्यातून. पण ते नाही होत. आपल्याला जे पूर्ण झालेलं नाही त्याकडेच आपलं लक्ष जातं आणि त्याच्यावरती आपण आपल्याला त्याचा दोष देतो किंवा परिस्थितीला दोष देतो किंवा इतर कोणाला तरी, दुसऱ्या कोणाला तरी व्यक्तीला दोष देतो आणि मग त्यातून आणखी नवीन इच्छा उत्पन्न होते. तर अशा प्रकारे तो सिलसिला सतत चालू असतो इच्छांचा. त्या इच्छांच्या सिलसिल्यामधून आपण कधी मोकळे होऊ, असा आपल्याला विचार करायला हवा. त्याच्यातून आपण काय शिकू शकतो? त्या इच्छातून मोकळं होणं, मुक्त होणं म्हणजे नेमकं काय? इच्छा कुठलीच उत्पन्न होत नाही आता मला. अजिबात कुठलीच इच्छा नाही. असं होतं का? त्याला वेळ लागू शकतो. सहजासहजी ते साध्य होत नाही. पण माझी तर अजून तशी अवस्था तशी आलेली नाही, की कुठलीच इच्छा आता उरलेली नाही. कधीच काहीच इच्छा उरलेली नाही. अशी माझी तरी अवस्था आलेली नाही. पण त्या दिशेनं खूप प्रगती झालेली आहे मला. बऱ्याच इच्छा माझ्या आता उत्पन्न होण्याचा जो सिलसिला आहे, तो बऱ्यापैकी आता आटोक्यात आलेला आहे. काही इच्छा होतात उत्पन्न. त्याच्या मागे मी धावत नाही. पण त्या धावण्याच्या न धावल्यामुळे ती इच्छा पूर्ती झाली का न झाली, यामुळे त्या इच्छा पूर्तीमध्ये मी जास्त आनंद शोधत नाही. त्या आनंदावर माझं अवलंबित्व नाही. असं होतं. मग ते काय झालं? कसं झालं हे? याचा मी शोध घेतला. त्यावेळेला लक्षात आलं, की त्या इच्छा पूर्तीसाठी आपण जे पुढे जातो, ते जे काही काम करतो, त्या काम करण्यामधला आनंद, काम करताना त्या काम करण्यामधला आनंद मला मिळत गेला. त्या कामामधली, त्या कार्याबद्दलची श्रद्धा, कार्यपूर्तीसाठीची श्रद्धा, अशी ती माझ्या आत उत्पन्न झाली. आणि त्याच्यामुळे तो काम करताना त्या कामाशी पूर्णपणे तल्लीन होऊन, एकरूप होऊन असा मी ते काम करत गेलो. अशा प्रकारे काम केल्यामुळे तो काम करण्यातला आनंद मला मिळत गेला. तो काम करण्यातला आनंद जसा मिळत गेला, तसा त्या काम केल्यानंतर जे इच्छा पूर्ती झाली काय किंवा अजिबात न झाली काय किंवा संमिश्र स्वरूपाची झाली काय, मला काही प्रमाणात आनंद ऑलरेडी मिळालेला आहे. त्यामुळे त्या इच्छापूर्ती नंतरच्या आनंदावरती माझं अवलंबित्व कमी कमी व्हायला लागलं हळूहळू, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, स्लोली. आणि असं ते हळूहळू कमी कमी होत गेल्यामुळे अधिकाधिक आनंद मला त्या इच्छा पूर्तीच्या कार्यामध्येच अधिकाधिक मिळत गेला. त्या इच्छापूर्तीच्या कार्यामधला असा आनंद जसा मला मिळत गेला, त्या कार्यामध्ये, त्या कर्मामध्ये मी जसा रमत गेलो, त्या तसा त्या इच्छापूर्ती नंतर आलेल्या आनंदामध्ये माझा फार मोठा अवलंबित्व राहिलं नाही. ते मिळालंच पाहिजे असा माझा आग्रह कमी झाला. ते काम करण्यामधला आनंद मिळाल्यामुळे काम केल्यानंतरचं ते फळ मला मिळत गेलं. फळ काही मिळालं नाही असं नाही, मिळत गेलं. पण त्या फळ मिळाल्यामुळे वॉव ग्रेट असं काही कधी मला वाटलं नाही, की छान मिळालं, छान झालं, एवढंच.
असंच राहत गेलं. आणि हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम होत जाणारा जो बदल आहे, की कार्य करता करता त्या कार्य करतानाच्या आनंदामध्ये आपण रमलो, त्या कार्य करण्यामध्ये आपण रमलो, तर कार्य करतानाचा आनंद आपल्याला मिळायला लागतो. त्या आनंदामध्ये आपण रमलो, की त्यातून मिळणारा जे समाधान आहे, त्यातून मिळणारे जे एक प्रकारचं आनंदच जो आहे त्या कार्यामधला, तो आनंद जसा मी टिकत गेलो, तो आनंद मला जो जसा टिकत गेला माझ्या आयुष्यामध्ये, तसं कार्य केल्यानंतरच्या जे काही आपल्याला फळप्राप्ती होते, ती चांगलं वाईट भलं बुरं जे काय असेल ते, तर त्याच्यावरचं अवलंबित्व माझं कमी झालं. ते मिळालं नाही तर अरे रे काय हे असं नको व्हायला, असंही वाटत नाहीसं झालं, असं किंवा कमी वाटायला लागलं त्याच्यात. अशा पद्धतीने ते हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझ्या दृष्टिकोन या सगळ्या कर्माकडे किंवा कर्मयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा हळूहळू बदलत गेला. असा तो दृष्टिकोन बदलल्यामुळे मला एक वेगळ्याच प्रकारचं माझ्या आजूबाजूला चाललेल्या एकंदर जे काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळाली मला. माझ्याबरोबर माझी ज्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होते, म्हणजे ज्यांच्याबरोबर माझे संबंध काही कारणाने येतात, वेगवेगळ्या कारणाने, बिझनेस म्हणून म्हणा, फॅमिली म्हणून म्हणा, आता शांती मंदिरमध्ये मी योगासनं किंवा हे ध्यान, धारणा कशी करायची त्याबद्दल मी लोकांना सांगतो. तर त्या निमित्ताने म्हणा, असे वेगवेगळ्या लोकांशी जे संबंध माझे येतात, त्या संबंधामध्ये समोरच्याला समजून घेणं म्हणजे काय, हे माझ्या लक्षात येतं. परिस्थितीचं आकलन माझं हळूहळू जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं. आणि हे कशामुळे? तर वाचन, चिंतन, मनन आणि एक्सपेरिमेंटेशन अनुभवत गेलो मी त्यामुळे. आणि ऑफकोर्स सरांचा, माझ्या गुरूंचा माझ्यावरती जो मला तो जो काही त्यांच्याची चर्चा केल्यामुळे मला जे काही उमगलं, त्यांचं जे काही अत्यंत नेमक्या शब्दात, मोजक्या शब्दात आणि माझ्यासाठी योग्य अशा प्रकारे ते सांगणं होतं. त्या सांगण्यामुळे मला योग्य दिशा माझ्या योग साधनेला मिळत गेली. आणि त्या योग्य दिशा मिळाल्यामुळे हा दृष्टिकोन माझा हळूहळू असा तो डेव्हलप झाला. असा तो डेव्हलप झालेला जो दृष्टिकोन आहे, त्यातून मला उमगलं काय? तर आनंदासाठी काम करण्याऐवजी आनंदाने काम करणं म्हणजे काय? हे माझ्या लक्षात आलं, की आपला आतला आनंदाने काम करायला लागलो. म्हणजे आतमध्ये आनंद आहे. करतोय त्याच्यात आनंद आहे. आणि तो करताना जो आनंद आहे तो मिळतोय मला. त्यामुळे अशा प्रकारे ते आनंदाने काम केलं गेलं. मला अमुक हे काम केल्यामुळे काहीतरी फलप्राप्ती होईल आणि त्याच्यामुळे मला आनंद मिळेल. हे आनंदासाठी काम करणं झालं. ते आनंदासाठी काम करणं माझं कमी झालं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. लगेच नाही झालं. हे मान्य करायलाच हवं. पण ते आनंदासाठी काम करणं माझं कमी झालं आणि आनंदाने काम करणं, आनंदाने काहीतरी जे काही काम करतोय ते आनंदाने करणं, हे असं हळूहळू ते सुरू झालं. आणि ते होता मला आनंद म्हणजे काय, हेही वेगळ्या पद्धतीने लक्षात यायला लागलं. टिपिकली ही साधना करण्यापूर्वी आनंद म्हणजे काय, याबद्दल मला वाटायचं की असं एक प्रकारची एक्साइटमेंट, खूप छान, वॉव! असं काहीतरी वाटलं. एखादं काम केलं, तर मी कॉम्प्युटरवरती प्रोग्रामिंग करतो. तर एखादा प्रोग्राम चालला, की वॉव! ग्रेट! मस्त! खूपच छान! असं आतमध्ये वाटणं. म्हणजे आनंद, असं मला वाटायचं. हे इच्छापूर्तीचा आनंद होता तो. आता आनंदाने काम करण्यामुळे काय झालं, की तो जो आनंद आहे, तो काम करता मिळत गेला मला. त्या काम करण्यामधला आनंद माझ्या लक्षात यायला लागला. आणि त्यामुळे तो नंतर जो मिळणारा आनंद आहे, इच्छापूर्ती झाल्यामुळे, तर तो इच्छापूर्ती झाल्यामुळे जो आनंद मिळणार आहे, त्याच्यावरती मी अवलंबून माझं कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही अशी एक्साइटमेंट उरली नाही मला. आता त्याच्यामुळे जीवन नीरस झालं का? अजिबात नाही. मी दिवसभर अक्षरशः म्हटलं तर सगळं 16-18 तास कार्यरत असतो. काही ना काहीतरी सतत माझं चालू असतं. कुठल्याही प्रकारचं काहीतरी असं नुसता स्वस्थ बसलोय आणि आता काहीच काम नाही करायला, काय करू आता? चला निवांत बसू. असं नाही होत माझं. वेळच मिळत नाही मला. सतत कार्यरत आहे मी. कार्य करण्यातला आनंद सतत घेत राहतोय मी.
स्वस्थ बसून राहिलोय आणि आता काहीच काम करायला नाही, आता काय करू? अशा प्रकारचं मला कधीच आता वाटलेलं नाही. बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले मग, की असं काही कधी मला असं रिकामटेकडेपणा, मोकळेपणा अशा दृष्टिकोनातून मोकळेपणा, की काहीच काम नाही करायला असं. अशा स्वरूपाचा मोकळेपणा आणि रिकामेपणा असा कधीच आला नाही माझ्या आयुष्यात. खूप महिन्यात मला असं ते मिळालं नाही. पण ते मिस करतोय का मी? तर तसंही नाहीये. कारण कार्य करण्यातला आनंद मला मिळतोच आहे. ते कार्य करण्यातला आनंद घेतोय मी. त्यात समाधान मला मिळतंय. त्या समाधानामध्ये मला एक वेगळी दृष्टी मिळते. त्यामुळे आय एम एन्जॉयिंग. मला खूप छान वाटतंय. असं ते आपोआप ते आतमध्ये मला ते उलगडत गेलंय. तर हा जो आनंद जो आहे ना, कार्यपूर्ती झाल्यानंतर, फलप्राप्ती झाल्यानंतर मिळणारा आनंद आणि कार्य करताना तो कार्याशी तल्लीन होऊन, त्याच्याशी तन्मय होऊन केलेलं काम, त्यामुळे त्या कामामध्ये मिळणारा आनंद, कार्य करताना मिळणारा आनंद, या 2 मध्ये फरक काय आहे? असाच थोडासा शोध घेतला. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की तो जो वॉवनेस आहे, वॉव फॅक्टर जो आहे, की वाह! वाह! खूप छान झालं. अशी जी एक्साइटमेंट आहे, उत्तेजना आहे, ती उत्तेजना मला त्याचं महत्त्व वाटेनासं झालं. तर त्या जो काम करताना जो आनंद आहे, तो काम करतानाचा आनंद मला सतत मिळत गेल्यामुळे त्या त्या काम करताना मिळालेल्या आनंदामध्ये अशी उत्तेजना नव्हती. तर ते तल्लीनता होती. त्या तल्लीनतेमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. तो आनंद त्याच्यात उत्तेजना नव्हती, शांतता होती, निवांतपणा होता आणि छान काम करावं, छान काम केल्यामुळेच आनंद मिळतो. अशी मानसिकताच तयार झाली माझी. त्या मानसिकतेमध्ये काय व्हायला लागलं, की त्या पद्धतीने काम करताना, काम करतानाच जो मिळतोय आनंद, त्यामुळे तो मगाशी म्हटलं तसं तो आनंदाने काम करणं, हे आपोआप व्हायला लागलं. त्यासाठी मी वेगळे काही प्रयत्न केले नाही. आता मला आनंदाने काम करायचंय हां, असं मला ठरवावं लागत नाही. तर तसंच होतं. आपोआप होतं. काहीच करायला लागत नाही. ते आपोआप तशाच पद्धतीने काम होतं माझं. जे करतोय ते तशाच पद्धतीने होत जातं. आणखी वेगळं काहीच करायला लागत. तर हा जो आनंद आहे, हा उत्तेजना विरहित आनंद, उत्तेजना नसताना मिळालेला आनंद, हा आनंद मला मिळायला लागला. आणि ते मला स्वतःला जो काही भगवद्गीतेमधनं जो अ, योग कर्मसु कौशलम म्हणजे नेमकं काय? तर हा उत्तेजना विरहित आनंदाची प्राप्ती, असा मला उलगडलेला योग कर्मसु कौशलम म्हणजे त्या कर्म करण्यातलं कौशल्य म्हणजे नेमकं काय? तर अशा प्रकारे उत्तेजना विरहित आनंदाची प्राप्ती. हे मला लक्षात यायला लागलं. असं मला वाटतंय. पण त्यामुळे आपोआप काय झालं, तर काम करताना आनंद मिळाल्यामुळे काम केल्यानंतर फलप्राप्ती पूर्ण झाली काय? मिश्र स्वरूपाची झाली काय? किंवा अजिबात न झाली काय? त्याच्यावरती माझी डिपेंडन्सी, त्याच्यावरती माझं अवलंबित्व कमी झालं आणि ते अवलंबित्व कमी झाल्यामुळे ती जी उत्तेजना आहे, तीही आपोआपच कमी झाली. आता काही त्याच्यावरती माझं डिपेंडन्सीच नाहीत काही. कारण आनंद मिळतच गेला मला. आय एन्जॉय व्हॉटएव्हर आय डू, व्हाईल आय डू. त्यामुळे ते केल्यानंतर आनंदावरती माझं अवलंबित्व आपोआप कमी झालं. त्यात काहीच करायची गरज नाही. मग तो कर्माच्या फळावरती माझा अधिकार नाही, असं मला काही ठरवावंच लागत नाही. तर आपोआप ते मिळालं तरी चालू शकतंय, नाही मिळालं तरी काय हरकत नाही माझी काही. कारण आनंद मला मिळालेलाच आहे. मी आनंदातच आहे. असा तो आपोआप ते व्हायला लागलं. मग तिथे तो कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. फळावरती तुझा अधिकार नाहीये. कर्मावरती तुझा अधिकार आहे. असं ते भगवंत म्हणतात. त्याचा आपोआप आतून मला उलगडा झाला. त्या वाक्यावरती, त्या श्लोकावरती मी खूप चिंतन, मनन केलं आणि त्यातून मला उलगडलं. असं नाही झालेलं. तर हे आपोआप ते कार्य ते माझ्या जीवनाशी कसं जोडता येईल? माझ्या जीवनात हे कसं उतरवता येईल? असा जेव्हा मी विचार करत गेलो, त्यावेळेला इच्छा म्हणजे काय? त्याची पूर्ती म्हणजे काय? त्यातून पुढे कसं होतं? त्यातून पुढे अधिक इच्छा आणि त्या इच्छांचा सिलसिला, त्याचं चक्र जे आहे, ते चक्र कसं चालू राहतं आणि ते कसं तात्पुरता आनंद कसा मिळतो तो, की एक इच्छापूर्तीचा आनंद मिळाल्यानंतर दुसरी इच्छा निर्माण होते. म्हणजे मग तो परत काहीतरी प्रेरणा मिळते आणि ते प्रेरणा मिळाल्यानंतर इच्छा पूर्ण करताना जो काही त्रास होतो,
त्या कार्यामध्ये कार्य करताना त्रास होतोच, पण तो त्रास हा तल्लीनता राहत गेल्यामुळे, कार्य करताना जी तल्लीनता माझी राहत गेली, त्या तल्लीनतेमुळे तो त्रास हा त्रास वाटेनासा झाला. कारण त्या तल्लीनता असल्यामुळे काम करताना आय कंटिन्यू टू एन्जॉय. त्यामुळे तो काम करतानाचा आनंद जेव्हा मिळत गेला, त्यावेळेला त्या कार्य केल्यानंतर फळाची आशा धरू नकोस, फळावरती तुझं अवलंबित्व कमी कर, असं जे सांगितलंय भगवंतांनी, तो तुझा अधिकार नाहीये, हे जे सांगितलंय भगवंतांनी, त्याचं आपोआपच ते माझ्या आयुष्यात निर्माण व्हायला लागलं. आता हे निर्माण झाल्यानंतर काम करताना मला आनंद जो मिळतोय, त्यामुळे त्या आनंदामुळे, काम करताना मिळणाऱ्या आनंदामुळे मला काम करायला प्रेरणा मिळते. त्यामुळे आपोआप त्या त्या श्लोकामधलं जे दुसरी ओळ आहे, दुसरा चरण आहे, की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोस्तु अकर्मणी. ते कर्मफळ मिळण्यासाठी काम करणं असं तू करू नकोस, असं म्हटलेलं आहे, ते आपोआप व्हायला लागलं. तसंच काम करताना तो आनंद मिळाल्यामुळे मा ते संगोस्तु अकर्मणी, तुझा अकर्मणी म्हणजे काम न करण्याकडे संग म्हणजे कल तुझा असू नये, असं जे सांगितलंय तेही आपोआप व्हायला लागलं. त्यासाठी वेगळं काहीच नाही करायला लागलं. असा तो आयुष्यात तो आपोआप उतरलेला कर्मयोग आहे. आणि अशाच कर्मयोगातून आपल्या सेनापतींनी सुद्धा ते काम केलं असावं. त्यामुळे त्यांना ते प्रसिद्धी परांगमुख होते. उगाच मुद्दाम आजकाल थोडंसं काम करायचं आणि ट्विटरवरती किंवा व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती आपलं कार्य केल्याचं पोस्टिंग करायचं आणि मग किती फॉलोअर्स आहेत आणि अमुक तमुक असं करायची त्यांना. त्यावेळेला हे सगळं नसलं तरी देखील काहीतरी प्रसिद्धीची साधन त्यावेळेला होतीच. तर त्या प्रसिद्धी साधनांच्या ते मागे नाही लागले. का? तर अशा पद्धतीने त्यांना कार्य करण्यामधलाच आनंद मिळायला लागला होता मिळत त्यांना. असं ते त्यांच्या आयुष्यात जसं उतरलं, तसंच माझ्याही आयुष्यात ह्या योग साधनेमुळे, माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मला ते माझ्या आयुष्यात मला उतरवायला मिळालं. असं ते मला त्या दोघांचं ते रिलेशनशिप आहे, कर्मयोग आणि महर्षी आपलं सेनापती बापट यांनी केलेलं कार्य, याचा जो दोघांचा संबंध आहे, तो अशा पद्धतीने मला माझ्या आयुष्यात तो उलगडला. माझ्या आयुष्यात मी सेनापती बापटांच्या सारखं करूया असं मी केलं नाही, परंतु माझ्या आयुष्यात जे काही योगाचा अभ्यास जो काही केला, त्यातून उलगडलेला कर्मयोग आणि सेनापतींनी जो काही केलं कार्य, त्या सेनापतींच्या कार्यामधलं कर्मयोगाचं स्थान, या दोघांमधला संबंध मला अशा पद्धतीने तो उलगडला. तर हे मला तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं. तर आता एवढं बोलून मी आता थांबतो. फक्त पूर्ण थांबण्यापूर्वी मला असं भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे आणि सर्व ट्रस्टींचे मला मनापासून आभार मानायला आवडेल. नमस्कार.